कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरातील धार्मिक वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली विशेष आदेश जारी करण्यात आलेत। त्यानुसार बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गादेवी मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली। ईदगाह मंदिरात मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे। दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गादेवीचं मंदिर आणि पायथ्याशी ईदगाह असल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद सुरू आहे। प्रशासनाने स्पष्ट केलंय की बकरी ईदचा दिवस वगळता वर्षभर या परिसरात कोणत्याही प्रकारची इस्लामी उपासना किंवा नमाज पठण करण्यास परवानगी दिली जाणार नाही। मात्र मंदिरातील दैनंदिन पूजा आणि धार्मिक विधी नियमित सुरू राहतील। संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन तसंच विशेष पथकाद्वारे देखरेख ठेवली जाते। दरवर्षीप्रमाणे दुर्गाडी किल्ल्याच्या इथे नमाज पढ़ला जातो आणि हिंदू संघटना ज्या आहेत त्यांचे कार्यकर्ते इथे जमून घंटानाद आंदोलन करत असतात। गेल्या 30-40 वर्षापासून इथे हे आंदोलन केलं जातं आणि ह्या आंदोलनाच्या दरम्यान आम्ही हिंदू समाजाचे जे कार्यकर्ते येतात त्यांना इथं लाल चौकीच्या इथे आपण बघत असाल आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त पूर्णपणे आहे। ट्रॅफिक व्यवस्थित डायव्हर्ट करण्यात आलेली आहे आणि आम्ही या संदर्भामध्ये सर्व पक्ष संघटना यांच्याशी बोलणं केलेलं आहे। हा जो आजचा दिवस आहे हा बंदोबस्त शांततेने पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे। सर त्यावेळी भाजप जे आहे त्यांनी सुद्धा निवेदन दिलेलं की आम्ही देखील आंदोलन करू म्हणून, कारण की दरवर्षी शिवसेना आंदोलन करते त्यावेळी भाजपा सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। नाही, आता कोणी सहभागी व्हायचा हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आमच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त हा आम्ही चोख ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इथे बंदोबस्त करत आहोत। शहरातील खासगी जागेवर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता जवळपास 150हून अधिक झाडांची तोड करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली। विकासकांकडून रातोरात 70 ते 80 वर्ष जुनी देशी झाडं तोडण्यात आल्यानं पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणी अद्याप झाडं तोडणाऱ्यांविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्यानं महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। दरम्यान वन विभागानं कारवाई करत गाडीत भरून नेण्यात येणारी झाडं ताब्यात घेतलेत। पुढील तपास आणि कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आली। सर गेली 10 ते 15 दिवस इथं वृक्षतोड मोठ्या प्रमाणात गुपचूप चालू होती। याची माहिती मिळताच काही पत्रकार बांधवांचा मी आभार मानतो की त्यांनी माहिती कळवली होती। प्रशासन यांना पण दखल न घेतलं असल्यामुळे एक प्रामाणिक वृक्षप्रेमी म्हणून मला जशी माहिती मिळाली इथे तात्काळ आलो। त्यावेळी ट्रक जात होते, त्यावेळी ट्रक आणि लाकूड तोडांना आम्ही गुपचूपरित्याने पकडलं। त्यांच्याशी आमची वादावाद झाली, त्यांनी हे दम दिलं हे दिलं, परंतु पोलीस प्रशासनाची मदत घेतली, वन विभागाची घेतली, मनपाची मदत घेतली आणि हे ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली। तर याचं दुःख होतं की ह्या मोठ्या बिल्डरने आपल्या शक्तीच्या जोरावर जवळ 30 एकरचा परिसर असेल तर त्यांनी 100 वर्षापूर्वील झाडं 50 वर्षापूर्वील झाडं जे हेरिटेजची मान्यता आहे त्याला जर तोडायचे असेल तर एक हरित लवादा केंद्राची किंवा महाराष्ट्र शासनाची परमिशन घेतल्याशिवाय तोडता येत नाही। स्थानिक प्रशासन उद्यान विभागाची परमिशन नाही, वन विभागाची परमिशन नाही। हे कुठल्या जोरावर कुठल्या तक्तीवर एवढी मोठी झाडं तोडलेत याचा अजून खुलासा झाला नाही। यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। गेले 3 दिवस इथं पंचनामा चालू आहे, अजून झाड किती तोडले त्याचं मोजमाप चालू आहे। हे म्हणजे सोलापुरात एक मोठा इतिहासातली मोठी वृक्षतोड आहे, तरी गप्प का सगळेजण याचं मला दुःख होत आहे। तर हा लढा चालू ठेवणार आहे। हे जे कोणी याला दोषी असतील त्याच्या ह्या प्रमाणात जेवढे सोलापुरात हरित क्रांती होईल, झाडं लावलं येईल किंवा हेच शासनाने ताब्यात घेऊन इथंच जंगल निर्मिती तयार करण्याचा त्याला कडक आदेश देण्यात येईल। जोपर्यंत हा लढा जिंकत नाही तोपर्यंत हा लढाई चालू असेल। सर कोणकोणत्या प्रकारची झाडं होती सर? कायदा काय सांगतो या झाडाचा? ह्यात वड, पिंपळ, कडुलिंब, चंदन, चिंच, जांभूळ अशी जैवविविधता नटलेली झाड होते। त्यात अनेक पक्ष्यांची घरटी गेलेली। सर इथं पक्ष्यांचा केलेलं किलबिलाट होता। आजूबाजूच्या माणसांनी सांगितले की इथं पक्ष्यांचा आवाज एवढा मोठा येत होता वृक्षतोड करताना, म्हणजे यांच्या किंकाळात सुद्धा या आजूबाजूच्या घराला ऐकला। त्यांनी सुद्धा अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही जुमानला नाही। म्हणजे जैवविविधतेची हानी झाली, पक्ष्यांचे खून केलाय, झाडांचा खून, इथला ऑक्सिजन टोटली नष्ट करण्यात आलाय। हे आपल्या वसुंधरा मातेचे फार मोठं नुकसान झालेलं आहे। या वसुंधरा मातेच्या गद्दारांना कदापि माफी नाही। जे कोणी केलेलं आहे ना, केंद्र स्तरावर राज्य स्तरावर मोठ्या प्रमाणात
कडक कारवाई करून याची भरपाई भरून देण्यात यावी हीच विनंती आहे. याबाबत वन विभाग किंवा पोलिसांकडून कुठला गुन्हा दाखल झाला आहे? वन विभागात सुद्धा तपासणी केलेली आहे, तक्रार दिली आहे का तुम्ही? तक्रार दिलेली आहे, वन विभागाला तक्रार दिली आहे, मनपाला दिली आहे, पोलीस प्रशासनाने दिले आहे. त्याचा तपास चालू आहे. लवकरात लवकर याचा व्यवस्थित अभ्यास करून खुलासा करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ईद अल अझहा अर्थात बकरी ईद मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी विशेष नमाज अदा केली. रत्नागिरी शहरातील जुमा मशिदीसह अनेक मशिदींमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नमाजानंतर देशात शांतता, सुख समृद्धी आणि सामाजिक ऐक्य कायम राहावं यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्येच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. ईद अल अझहा याचा त्याग, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा हा सण मानला जातो. खतीब मोहल्ल्यासह शहरातील विविध भागांमध्ये हा सण पारंपरिक पद्धतीनं आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आलाय आणि शहरी भागातही बकरी ईदचा उत्साह पाहायला मिळतोय. सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आलाय. कल्याणच्या पत्री पूल परिसरात भर रस्त्यात ट्रक बंद पडल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या घटनेमुळे कल्याण शीळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. ट्रक अचानक बंद पडल्यानं रस्त्यावरील वाहनं संथ गतीनं पुढे सरकतायत. विशेषतः कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडी वाढल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले. बंद पडलेला ट्रक क्रेनच्या सहाय्यानं बाजूला करण्याचं काम सुरू आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू झालेत. वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आले. येवला शहरातील ईदगाह मैदान इथं बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात नमाज पठण केले. यावेळी शहरात शांतता आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. नमाजानंतर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दिला. सर्व समाजातील नागरिकांच्या सहभागामुळे येवल्यात सलोखा आणि एकोप्याचं सुंदर चित्र पाहायला मिळालं. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी देखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. 28 मई 2026 को सुबह के वक्त सुबह 8:45 बजे ईद उल अज़हा की नमाज बड़ी ईदगाह लक्कड़कोट योला में बड़ी ही तस्को एहतशाम के साथ, बड़े ही जमे गफ़ीर के साथ, बड़ी तादाद के अंदर जो है वो मुसलमानों के दरमियान अदा की गई. और यहाँ बरादरान वतन भी मुबारकबाद देने के लिए हाजिर आए. और हम इस मौके पर तमाम हमारे शहरियान को और तमाम अहले वतन को ये मुबारकबाद पेश करते हैं ईद उल अज़हा की. और साथ ही साथ इस बात का आह्वान करते हैं कि सफाई का अहतमाम रखे और इन अय्याम में ज़िक्र अस्कार भी कायम रखे और नमाज़ों का अहतमाम करे और भाईचारा भी आम करे और गरीबों, यतीमों, बेवाओं, मिस्किनों का भी अपना ख्याल रखे, आस पड़ोस वालों का ख्याल रखे. इसी में असल ईद है. ईद वो नहीं है कि नए लिबास पहने जाए. ईद असल में ये है कि अल्लाह के खौफ से डर जाया जाए. अल्लाह ताला हम सबको अपना खौफ अता फरमाए. और इस चैनल के माध्यम से मैं एक मरतबा फिर अपने शहरवासियों को मुबारकबाद पेश करता हूँ ईद उल अज़हा की. सबको ईद उल अज़हा की ढेर सारी. मुस्लिम बहुल भिवंडी शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बोकडांसह रेड्यांची कुर्बानी दिली जाते. अशातच कुर्बानीसाठी दावणीला बांधून ठेवलेला एक रेडा मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दावणी तोडून पळाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये रेडा भरधाव पळताना दिसतोय आणि त्याला पकडण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी रेड्यानं आपल्या मालकालाच पायदळी तुडवत किरकोळ जखमी केल्याचंही दिसून येते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठी वित्तहानी झालेली नाही. दरम्यान भिवंडीत बकरी ईदच्या काळात अशा प्रकारच्या घटना नवीन नसल्याचं बोललं जाते. यापूर्वी देखील सुटलेल्या रेड्यांनी धुमाकूळ घातलं असल्याचं अनेकांनी आणि जखमी केल्याच्या घटना समोर आल्यात. अखेर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात संबंधित रेड्याला पकडण्यात मालकाला यश आल्याची माहिती आहे. परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील प्रमुख ईदगाह मैदान इथं ईद उल अझहा म्हणजेच बकरी ईद निमित्त सामूहिक नमाजाचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 8 वाजता नमाज अदा करण्यात आली. नमाजसाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं एकत्र येऊन सामूहिक नमाज अदा केली. नमाज नंतर देशामध्ये शांतता आणि बंधुभावासाठी प्रार्थना करण्यात आली. या विशेष प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनातर्फे ईदगाह मैदान आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ईदगाह मैदान इथं पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, महापौर सय्यद इक्बाल यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
परभणी बकरी ईद निमित्त सलोखा आणि शांतता राखण्यासाठी परभणी शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीनं मंगळवारी मुख्य मार्गावरून पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात पथसंचलन करण्यात आलं. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखणं हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता.